हॅलो मित्रांनो, या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ही एक लेक्चर सिरीज आहे जी मी एक्सेलची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी म्हणून तयार करतो आहे. मुद्दामच ही लेक्चर सिरीज मी मराठीत करतो आहे. तर साधारणपणे जे लोक कॉमर्स मॅनेजमेंटसारखे विषय शिकत असतात आणि ज्यांना एक्सेलची तोंड ओळख करून घ्यायची असते त्यांच्यासाठी लेक्चर सिरीज मेनली टार्गेटेड आहे. टार्गेट ऑडियन्स तो आहे. तर याच्यात पहिल्या लेक्चरमध्ये तरी तुम्हाला जे काही एक्सेलमधचे जे बेसिक्स आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करीन. हे एक्सेल शीट आहे, जे ब्लँक शीट आहे आत्ता समोर जे दिसतं आहे ते. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला इथे काही ह्याला जे वर जी दिसते त्याला रिबन म्हणतात. तर सुरुवातीला ही होम रिबन दिसते. इथे तशीच फाईल आहे. फाईलचा उपयोग काय असतो ते मी नंतर सांगेन. आत्ता सुरुवातीला होमबद्दल आपण बोलूया. तसंच इथे इन्सर्ट दिसतं आहे. इन्सर्शनचा सुद्धा आपण नंतर उपयोग करून घेणार आहोत. खास करून चार्ट्स हा जो तुम्हाला इथे दिसतं आहे खाली चार्ट्स, तिथे आपण चार्ट्स नंतर सविस्तर बघणार आहोत. त्यानंतर पेज लेआउट आहे, जे आपल्याला प्रिंटिंगच्या आधी किंवा पेज सेटअप आहे बेसिकली, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन्स ओरिएंटेशन म्हणजे पेज उभं हवं आहे की आडवं हवं आहे, पेजला मार्जिन्स किती सोडायचे आहेत बाजूला वगैरे, ते सगळं सेट करता येतं. फॉर्म्युलाजबद्दल आपण खूप सविस्तर बोलणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले वापरून डेटा प्रोसेसिंग कसं करायचं, डेटामध्ये सुद्धा आपल्याला डेटा ॲनालिसिस कसा करता येतो, त्याचं काही डेटाबद्दल आपण खूप नाही पण निदान काही त्याची थोडी ओळख करून घेऊ. तर या काही बेसिकली गोष्टी आहेत. व्ह्यूमध्ये आपल्याला प्रिंट करण्याच्या आधी एकदा आपण नजर टाकतो की आपलं पेज जे आहे ते कसं दिसतं आहे. त्याच्यासाठी हा एक बेसिक उपयोग आहे व्ह्यूचा. त्याच्या व्यतिरिक्त काही उपयोग आहेत ते आपण कदाचित या लेक्चर सीझनमध्ये आपण बघणारही नाही. त्याच्या स्कोपच्या बाहेर आहे. तर आत्ता या लेक्चरमध्ये तरी आपण होमच्या खाली या रिबनमध्ये जी सगळी ऑपरेशन्स दिसतात आपल्याला, त्याची निदान काही ओळख करून घ्यायचा प्रयत्न करूयात. आधी हे एक्सेल शीट दिसतं. इथे तुम्हाला काही रेक्टँगल्स दिसतात. ह्याला प्रत्येकाला सेल म्हणतात. जिथे आपण क्लिक करू माऊसने तो सेल सिलेक्ट होतो आणि इथे आपण आपल्याला हवी ती व्हॅल्यू कीबोर्डने टाईप करू शकतो. ती व्हॅल्यू एकतर शब्द असू शकतात किंवा फिगर्स म्हणजे आकडे, अंक असू शकतात. आपल्या गरजेप्रमाणे आपण तिथे डेटा फिल करू शकतो, डेटा आपण एंटर करू शकतो. तर इथे दिसेल तुम्हाला की कॉलम्स जे आहेत ते अल्फाबेटिकली लेबल्ड आहेत. त्याला ABCD असे नाव आहेत. आणि रोज ज्या आहेत त्या न्यूमरिकली लेबल्ड आहेत 1 2 3 4. त्याच्यामुळे कोणताही जो सेल आहे तो एक कॉलम आणि एक रो यांच्या इंटरसेक्शनमध्ये, यांचा इंटरसेक्शन म्हणजे एक ब्लॉक असतो किंवा एक रेक्टँगल हा असतो. आणि तुम्हाला इथे डाव्या कोपऱ्यामध्ये दिसेल की आपण जो सेल सिलेक्ट केलेला असतो त्याचं नॉमेनक्लेचर म्हणजे त्याचं नाव इथे दिसतं C2. C2चा अर्थ C या कॉलममध्ये आणि सेकंड रोमध्ये म्हणजे C2. इथे बघितलं तर F9 तुम्हाला इथे कोपऱ्यात बघायला मिळतं, डाव्या कोपऱ्यात, की आपण आत्ता सध्या आपलं कुठे लोकेटेड आहोत. तर F कॉलम आणि 9th रो. ऑल राईट. तर आता आपण उदाहरणाने सुरुवात करूयात आणि एक फंक्शन बघत जाऊ. जसजसं आपल्याला गरज पडेल तसं आपण एक फंक्शन वापरू आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळत जाईल की फंक्शन्स म्हणजे मला म्हणायचं ही ऑपरेशन्स ही ऑपरेशन्स कशी आपण वापरतो एक्सेल शीट जेव्हा तयार करतो त्यावेळेला. ओके. तर आपण असं करूयात
एक म्हणूया डोमेस्टिक किंवा डोमेस्टिक एक्सपेंडिचर्स म्हणतात, एक्सपेन्सेस. साधारणपणे महिन्याला जो काही खर्च होतो आपला त्याबद्दल आपण त्याचे डिटेल्स जे त्याचा जो स्प्लिट आहे साधारण तो एक रफली आपण ह्या चार्टमध्ये तयार करूयात. ओके, आता वर मी इथे डोमेस्टिक एक्सपेन्सेस लिहिला, ह्याच्यामध्ये आपल्याला बरेच बदल करावे लागणार आहेत पुढे जाऊन. ओके, तर आता सुरुवातीला आपण अगदी बेसिक घेऊयात. काय म्हणूयात, पहिला डोमेस्टिक एक्सपेन्स काय असतो, एक ग्रोसरी म्हणूयात आपण याला, म्हणजे आपला. ओके, समजा त्यासाठी किती महिना आपण डोमेस्टिक मंथली म्हणूयात, मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस म्हणूयात. आता अजून एक गोष्ट सांगतो, ज्या सेलमध्ये आपण क्लिक केलेलं असतं त्याची जी व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये एंटर केलेली व्हॅल्यू ती तुम्हाला इथे बघायला मिळेल या बारमध्ये. तर इथेच आपल्याला जर का एखाद्या सेलमध्ये एंटर केलेली व्हॅल्यू बदलायची असेल तर या बारमध्ये जाऊन आपण ती बदलू शकतो. आता इथं मला समजा असं वाटलं की डोमेस्टिक एक्सपेन्सेसऐवजी मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस करावं, तर ते इथे जाऊनही करता येतं आणि इथे जाऊन केलेलं कधी कधी बरं पडतं. ओके, आता आलं इथे मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस, समजा 3000. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की ज्या वेळेला टेक्स्ट आपण एंटर करतो त्यावेळेला ते लेफ्ट अलाइन्ड असतं, म्हणजे डाव्या हा जो सेल आहे त्याच्या डाव्या बाजूला ते सरकतं आणि तिकडे चिकटलेलं राहतं. ज्यावेळेला आपण एखादा अंक म्हणजे एखादी फिगर एंटर करतो त्यावेळेला ती राईट अलाइन्ड असते, म्हणजे उजव्या बाजूला ती ढकलली जाते. आता काय म्हणूयात आणखीन, फ्रूट्स. ह्या सगळ्या काल्पनिक फिगर्स आहेत, अशाच असतील असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही जेव्हा जर का कधी तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर तुम्हीसुद्धा एक्सपेरिमेंट करू शकता. हे काही हे पण आपण 1000 घेऊयात. मेडिसिन्स आजकाल लागतात बरेचदा पुष्कळशी. त्यानंतर काय बरं घेऊयात आणखी, फोन रिचार्ज म्हणूयात. फोन रिचार्ज 500 घेऊयात. हे सेलमध्ये क्लिक केलं तरी आपण तिथे जातो किंवा आपण कीबोर्डवरचे जे ॲरोज आहेत ते वापरून वर खाली करू शकतो. आणि काय घेऊयात आणखीन, असं वाटतं अजून काय असतो खर्च, काय वायफाय घेऊयात. वायफाय 1000. तर ह्या अशा एक साधारण काही घेऊ शकतो आपण, अशा घेतल्या त्याच्यामध्ये आणि टोटल म्हणू शकतो शेवटी. तर हे एक एक्झाम्पल आहे, तसं काही इतकं काही ते ॲक्युरेट नाही आहे. तर हे एक टेबल तयार केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ काही बदल करायचं, कारण की हे दिसायला की असं की खूपसं आकर्षक नाही किंवा टेबल जसं असावं तसं नाही आहे. तर आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. आता आपण इथे हा जो भाग आहे कट कॉपी पेस्ट हा जरा थोड्या वेळ बाजूला ठेवू. इथे बघूयात आपण. इथे तुम्हाला वर दिसेल कॅलिब्री हे फॉन्टचं नाव आहे. आत्ता आपण इथे जे टाईप केलं आहे तो फॉन्ट म्हणजे रायटिंग स्टाईल जी असते ती फॉन्ट माझ्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती असेल. ह्याला जर आता आपण बदलू शकतो ही वाटलं तर. आता समजा ही अल्जेरियन केली तर हेच ग्रोसरी जे लिहिलं आहे ते वेगळ्या प्रकारे तिथे आलेलं दिसेल तुम्हाला, वेगळ्या फॉन्टमध्ये. इथे इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. आता मी इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे तर इथे जर का मला इथला बदलायचा असेल तर मी इथे डबल क्लिक करू शकतो किंवा इथे जाऊन करू शकतो. ओके, तर इथे जो आहे तो फॉन्ट साईज आहे. म्हणजे उदाहरणार्थ
आता हा 11 आहे, हा जर का 16 केला किंवा 18 केला तर हा मोठा होईल. आपण असं करूयात की आपल्याला समजा ह्याचा फॉन्ट साईज सगळ्याचाच 12 करायचा आहे, थोडा वाढवायचा आहे, खूप लहान वाटतं आहे. ओके, आणि आपल्याला समजा जो फॉन्ट आहे, फॉन्ट स्टाईल जी आहे ती पण बदलायची. ती कॅलिब्रीच्या ऐवजी समजूयात आपण म्हणतो एरियल घ्यायची समजा. तर आपल्याला काय करावं लागेल, एकतर प्रत्येक ठिकाणी जायचं, प्रत्येक सेल सिलेक्ट करायचा, तिथे जायचं, तिथे एरियल करायचं. इथेच आपला सेल सिलेक्टेड आहे, जो सेल सिलेक्टेड आहे त्याचा फक्त फॉन्ट साईज आणि फॉन्ट स्टाईल बदलेल. आपण ह्याची 12 करूयात, ही 12 झाली. आता असं एक तर प्रत्येक ठिकाणी जाऊन करायचं, हा एक मार्ग आहे आपल्याकडे. किंवा दुसरा एक मार्ग असा आहे की सगळे सेल सिलेक्ट करायचे आणि सगळ्याचं एकदम फॉन्ट आणि फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज बदलायची. तर आपण जेवढं सिलेक्ट करू, जितके सेल सिलेक्ट करू, तेवढ्या सगळ्यासाठी हा बदल अप्लाय होईल. आता आपल्याला आत्ता आपल्यासमोर जो दिसतोय तो एवढाच भाग आहे. तर एवढं जर का सिलेक्ट केलं आणि त्याच्यामधला जर का हा एरियल केला इथे आणि फॉन्ट साईज पण जर का 11ची 12 केलं, तर या सगळ्यांना तो बदल लागू होईल. याला पण यात अर्थात एक मात्र होईल की फक्त जितकं सिलेक्ट केलं आहे तेवढ्या पुरतंच ते लागू होईल. जर का इकडे पुन्हा दुसरं काहीतरी टाईप केलं तर ते पुन्हा कॅलिब्री आणि त्याची साईज 11च राहील. आता समजा आपल्याला संपूर्ण शीट जे आहे इथलं हे एक्सेल शीट त्याच्यामध्येच बदल घडवायचा असेल, तर आपण इथे जो कोपऱ्यामध्ये एक बाण दिसतो डावीकडे वर कोपऱ्यात, इथे क्लिक केलं तर संपूर्ण शीट सिलेक्ट होतं. आणि मग त्याच्यानंतर आपण जो काही बदल करू तो संपूर्ण शीटला लागू होतो. त्याच्यामुळे आपण समजा आता इथे कॅलिब्री जे आहे त्याला एरियल केलं आणि फॉन्ट साईज जी आहे ती 11ची 12 केली. तर आता याच्यानंतर मात्र आपण ह्या शीटमध्ये जिथे कुठे काही टाईप करू, बघा आता इथे आपण दुसऱ्या सेलमध्ये आलो तरीसुद्धा एरियल आणि 12च दिसते. म्हणजे याचा अर्थ आपण इथे जर का नंतर काही टाईप केलं तर ते फॉन्ट स्टाईल त्याची एरियल असेल आणि त्याची फॉन्ट साईज 12 असेल. तर ही गोष्ट आपण यामध्ये बघितली. ओके, आता एक गोष्ट आणखीन आपल्याला करायची आहे, ती म्हणजे हे जे रिचार्ज जो दिसतोय आपल्याला तो आणि मेडिसिनसुद्धा ते अर्धवट कापले गेलेत, कारण की त्याची जी शब्दाची जी लांबी आहे ती त्या कॉलमच्या लांबीपेक्षा जास्त झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं झालं आहे की ह्या कॉलमची लांबी आपल्याला वाढवायला हवी, जेणेकरून हा मेडिसिन्स आणि रिचार्ज हे दोन शब्द जे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट बसते. आता एकतर असं आहे की कॉलमची लांबी वाढवण्याचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत. एकतर आपण इथे समजा जर का हे सिलेक्ट केलं तर आता तुम्हाला या बाजूचं सांगतो जरा, सेल्स, एक मिनिट. इथे तुम्हाला दिसेल कॉलम विड्थवर क्लिक केलं तर आता आपण कॉलम ए सिलेक्ट केलं आणि त्याची विड्थ आपल्याला ॲडजस्ट करायची. तर आपल्याला दिसेल इथे त्याची विड्थ आहे 8.43. आता ती वाढवायची समजा आपल्याला, कारण ती कमी पडते, तर आपण ती आपल्या पद्धतीने वाढवून देऊ शकतो. 10 करू शकतो उदाहरणार्थ. 10 केल्यावर ती वाढली बघा. आणि आता तिने रिचार्ज पूर्ण घेतलं आहे पण मेडिसिन्स अजूनही पूर्ण घेतलेलं नाही, थोडंसं बाहेर गेलं. आता हीच आपण मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतो. इथे ती प्रत्यक्ष तिकडे जाऊन इथे जे फॉर्मॅटिंगमध्ये आपण गेलो तिथे न जाता इथे जो हे हँडल येतं, हे इथं काळ्या रंगाचं जे प्लस साईन आहे त्याला हँडल म्हणतात, तर त्याच्याने अशी ओढून ॲडजस्ट करू शकतो. आता हे पूर्ण इथे बसलं आहे. तर आपल्याला जर का प्रिसाइजली एखादा आकडा हवा असेल, म्हणजे मगाशी जे आपण 10 सिलेक्ट केलं तसा एखादा आकडा 10, 11, 12 किंवा तसा हवा असेल तर इथे जाऊन आपण फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन कॉलम विड्थ त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. आणि आपल्याला जर का ॲप्रॉक्सिमेटली ती ॲडजस्ट करायची असेल तर ते हँडल वापरून आपण ॲडजस्ट करू शकतो. तर ही झाली कॉलमची विड्थ ॲडजस्टमेंट. तशीच आपल्याला
रोची सुद्धा हाईट जी आहे ती ॲडजस्ट करता येते. उदाहरणार्थ आता समजा एक मिनिट, आता ही टोटलची जी आहे त्याची हाईट मला थोडी जास्त हवी आहे, कारण की टोटल ही या सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जास्त हा शब्द पण मला मोठा करायचा आहे उदाहरणार्थ, आणि थोडीशी ते इतरांपेक्षा वेगळं दिसावं कारण ते टोटल आहे, म्हणून त्याची त्या रोची हाईट जी आहे ती वाढवायची. तर आता या रोला सुद्धा फॉर्मॅट याच ऑप्शनमध्ये गेलो तर जसं कॉलम विड्थ तिथे होती तशी इथे रो हाईट आहे. रो हाईट इथे बघा किती 15 आहे, तर ती समजा आपण 20 केली आणि ओके केलं तर ती अशी वाढेल. ही आपण इथे सुद्धा अशी ऑटोफिल हँडलनी कमी जास्त करू शकतो. ओके ओके, तर म्हणजे आपण आत्ता काय बघितलं, आपण आत्ता फॉन्ट स्टाईल बदलायचं कसं बघितलं, फॉन्ट साईज बदलली. आता आपण एक असं करूया, इथे दिसतोय तुम्हाला बी आकडा दिसतोय, आय दिसतोय आणि यू दिसतोय. दॅट स्टँड्स फॉर बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. तर समजा टोटल हा कोणताही सेल जर आपण सिलेक्ट केलेला असेल आणि तिथे बीला क्लिक केलं तर त्याच्यामधला जो डेटा असतो तो बोल्ड होतो. आय क्लिक आणि तोच परत एकदा क्लिक केलं तर तो पुन्हा पहिल्यासारखा होतो. तर ते टॉगल, त्याला टॉगल म्हणतात. ऑन आणि ऑफ, तेच क्लिक करून ऑन करायचं, तेच क्लिक करून ऑफ करायचं. आय केलं म्हणजे इटॅलिक तर तो तिरकं होईल, थोडंसं स्लॅन्टेड दिसेल ते. बी आणि आय दोन्हीला क्लिक केलं तर ते बोल्ड आणि इटॅलिक असं दोन्ही होईल. आणि यू म्हणजे अंडरलाईन, यूला क्लिक केलं तर त्याला खाली अंडरलाईनसुद्धा येईल. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट जर का आपल्याला ठळकपणे दाखवायची असेल, इतरांपेक्षा वेगळी अशी दाखवायची असेल, तर त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे हे त्याच्यासाठी वापरलं जातं. बोल्ड केल्यामुळे किंवा इटॅलिक केल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीला अंडरलाईन केल्यामुळे ती ठळकपणे उठून दिसते इतर डेटापेक्षा, म्हणून याचा वापर केला जातो. आणि अंडरलाईनचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक सिंगल अंडरलाईन किंवा डबल अंडरलाईन. दिसते का मला, आणि डबल अंडरलाईन आहे. तर खालची डबल अंडरलाईनमध्ये खालची जी आहे ती त्या सेलची जी बॉर्डर आहे त्याच्याशी मॅच झाल्यामुळे दिसत नाही. पण एक काम करूयात, आता हे थोडं वर उचलूयात, इथे दिसेल डबल अंडरलाईन असेल याचं. ओके, तर हे जर मी पुन्हा टॉगल करून ऑफ केलं तर ते पुन्हा टोटल पहिल्यासारखे दिसतं. आत्ता या ठिकाणी मी एक इथलं ऑपरेशन वापरलं, हे आहे अलाइनमेंट ऑपरेशन. आता इथे अलाइनमेंट दिसतंय बघा तुम्हाला. अलाइनमेंटमध्ये आपण एखाद्या सेलमध्ये असलेली जी व्हॅल्यू असेल, मग ती आकडा असे, फिगर असो किंवा टेक्स्ट असो, ती व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली कशी कुठे प्लेस करायची आहे ते आपण ठरवू शकतो अलाइनमेंटमध्ये. ही वरचे जे आहेत 3 ब्लॉक्स ते आपल्याला दाखवतात की व्हर्टिकल अलाइनमेंट त्याची कशी असायला हवी. इथे दिसते तुम्हाला बघा, टॉप अलाइन म्हटलं असेल आहे, तिथे लिहिलं टॉप अलाइन. त्याच्या शेजारी म्हटलं आहे ते मिडल अलाइन आणि त्याच्या खाली बॉटम अलाइन. म्हणजे आता या ठिकाणी समजा मी जर आहे मोठं करतो आणखी, सॉरी, आता हे आणखीन मोठा केल्यावर लक्षात येईल जरा. आता हे टॉप अलाइन्ड आहे, हेच जर का मिडल अलाइन केलं तर मध्यभागी येईल आणि बॉटम अलाइन केलं तर शेवटी खालच्या बॉटम बॉर्डरला ते चिकटेल. तसंच हे आहे ते हॉरिझॉन्टल अलाइनिंग आहे. अलाइन लेफ्ट, आत्ता हा लेफ्ट अलाइंडच आहे. आता हे आहे सेंटर अलाइन. तर सेंटर अलाइन केलं तर हा टोटल शब्द आहे तो मध्यभागी येईल त्या सेलचा, आणि राईट अलाइन केलं तर तो राईट लाईन चिकटेल.
जनरली मी जसं म्हटलं तसं टेक्स्ट हे जनरली लेफ्ट अलाइंड असतं बाय डिफॉल्ट, आणि त्याची व्हर्टिकल अलाइनमेंट आपण आपल्याला हवी तशी करून देऊ शकतो. तर आपण हे मध्यभागी ठेवूयात. हे झालं अलाइनमेंटबद्दल. इथल्या 2 गोष्टी आणखीन सांगायच्या म्हणजे कलरिंग. आपण जे टाईप केलं त्याला आपण रंग देऊ शकतो, आपल्याला हवा तो रंग. आता इथे उदाहरणार्थ इथलं जर का सिलेक्ट केलं, आता इथे बाय डिफॉल्ट काळा रंग असतो. आपल्याला जर का लाल रंग द्यायचा असेल तर आपण त्याला लाल रंग देऊ शकतो. आणि हे जे दुसरीकडे हे जे दिसतं ते आहे बॅकग्राऊंड कलरिंग, म्हणजे तो जो सेल आहे त्याला रंग मिळतो. ते हा समजा निळा घेतला तर सेलचा रंग निळा राहील आणि अक्षराचा रंग त्या टेक्स्टचा रंग लाल राहील. तर अशा प्रकारे आपण त्याचं कलर फॉर्मॅटिंगसुद्धा करू शकतो. आणि हे कलर फॉर्मॅटिंग आपण संपूर्ण टेबलला सुद्धा अप्लाय करू शकतो. तर उदाहरणार्थ मी दाखवीन पुढच्या एक एक्सरसाइज आपण सोडवणार आहोत त्यावेळेला त्याबद्दल मी आणखीन बोलेन. आता आणखीन एक गोष्ट अशी आहे की मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस हे या ॲक्च्युली आपलं टेबल जे आहे, मी इथे पुन्हा पहिल्यासारखाच रंग करून येतो. आपलं टेबल खरं म्हणजे एवढं आहे आणि या टेबलचं हे हेडिंग आहे. त्याच्यामुळे हे हेडिंग जे आहे ते बाहेर जाता कामा नये. आपलं जे टेबल आहे ते 2च कॉलम्स आहे, ए आणि बी. त्याच्यामुळे आपलं जे हेडिंग आहे ते पण ह्या 2 कॉलम्समध्येच बसायला पाहिजे, ए आणि बीमध्ये. तर आणि दुसरी गोष्ट अशी की ते हेडिंग असल्यामुळे ते सेंटरला यायला हवं. तर आता हे कसं करायचं, तर एक आपल्याला इथे त्याच्यासाठी ऑप्शन असतो, तो म्हणजे मर्ज अँड सेंटर. आता इथे आपण आधी मर्ज करून घेऊयात. आता हे मर्ज झालं आहे पण आणि सेंटरलाही आलं आहे, पण झालं आहे असं की सेंटरला आल्यामुळे त्यातला काही भाग जो आहे तो डावीकडे निघून गेला आणि उजवीकडचा भाग उजवीकडे बीच्या बाहेर गेला. त्याच्यामुळे त्यातला फक्त मधला भाग आपल्याला दिसतो. आता जर तसं नको असेल, आपल्याला संपूर्ण मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस दिसायला हवं असेल तर आपण ह्याला अशी कमांड देऊ शकतो किंवा अशी एक इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की जर का एका ओळीत मावळत नसेल तर एकाखाली एक अशा प्रकारे 2 ओळींमध्ये संपूर्ण जो जे टायटल आहे ते तू घे. तर त्यासाठी रॅप टेक्स्ट नावाची कमांड देतात. आता इथे नाही, थोडी गडबड झाली आहे, तर त्याची हे वाढवायला हवी आहे. ओके, ह्याची हाईट वाढवायला हवी आहे, तर ते रॅप टेक्स्ट करेल. रो हाईट ओके. आता हे एक टेबलसारखं दिसतं. त्याचं हे हेडिंग आहे मंथली डोमेस्टिक एक्सपेन्सेस आणि त्याचे एक्सपेन्सेस आपण इथे लिस्ट आउट केले. ओके, राईट. आता आणखीन एक गोष्ट आपण करूयात या ठिकाणी. आता ह्याची टोटल घेऊया. टोटल घेण्यासाठी एक फंक्शन सांगतो. आता फंक्शन्सबद्दल आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत, पण जर का एखाद्या सिक्वेन्स ऑफ नंबर्स, म्हणजे नंबर्सचा एखादा अनेक नंबर्स आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची, तर तो संपूर्ण जो सगळे नंबर्स आहेत ते सिलेक्ट केले आणि ऑटोसम म्हटलं, तर त्याच्यानंतरच्या पुढच्या सेलमध्ये त्या सगळ्याची बेरीज आपल्याला दिसते. आता इथे ही बेरीज बॉटमला अलाइन झाली, आपण ती पुन्हा सेंटरला अलाइन करून घेऊ. अशा अलाइनमेंट्स आपल्याला करून घ्याव्या लागतात.
तर हे एक अगदी बेसिक असं टेबल आपण तयार केलं आहे. याच्यामध्ये आणखीन एक दोन गोष्टी सांगायच्या अशा की जर का समजा आपल्याला आता हे आहेत, हे जे नंबर्स आहेत ते फक्त नंबर्स नाही आहेत, तर ते पैसे आहेत, म्हणजे ते ही करन्सी आहे, ते 3000 रुपये आहेत. तर आपल्याला ते सुद्धा हे प्रत्येक आकडा हा नेहमी पैसेच दर्शवतो असं काही नाही आहे, म्हणजे करन्सी दर्शवतो असं काही नाही. पण जर का आपल्याला असं या ठिकाणी नमूद करायचं असेल खास करून की हे पैसे आहेत, तर मग आपल्याला एकतर रुपये किंवा डॉलर्स किंवा पाऊंड्स किंवा जी कुठली करन्सी असेल त्याचं सिम्बॉल त्याच्या आधी अटॅच करता येतो. तर त्याच्यासाठी आता इथे बघूयात आपण, इथे नंबर फॉर्मॅटिंग नावाचा इथे प्रकार दिसतो, नंबर फॉर्मॅटिंग. तर इथे जर का आपण गेलो तर आपल्याला इंडियाचा जो करन्सीचा सिम्बॉल आहे तो इथे अटॅच करते. इथे आले 3000 रुपये, आणि ज्या क्षणी आपण इथे रुपयांचा सिम्बॉल लावतो त्यावेळेला 3000च्या या फिगरमध्ये 3 नंतर ऑटोमॅटिकली एक कॉमा येतो, कारण की आपल्याला माहिती आहे की 1000 म्हणजे 3000 लिहिताना आपण 3 नंतर कॉमा देतो. तसंच 1,30,000 लिहायचं असेल तर 1 नंतर एक कॉमा येतो, आणि 30,000 लिहिताना 30 नंतर एक कॉमा येतो. आपली इंडियन सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये आपण पैसे किंवा रुपयांचा हिशेब करतो त्यामध्ये आपण असे कॉमाज लावतो, त्याच्यामुळे हे कॉमा ऑटोमॅटिकली इथे आला. आता खरं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्याच आकड्यांना किंवा संख्यांना रुपयांचा सिम्बॉल लावायला हवा आहे, कारण हे सगळे पैसे दर्शवतात. त्यामुळे वी शल अटॅच धिस सिम्बॉल ऑफ रुपीज ओव्हर हिअर. आता इथे असं आहे, आपल्याकडे एक चॉईस आहे. इथे जसं आपण रुपयांचा सिम्बॉल वापरतो तसं एक डेसिमल पॉईंट येतो आणि त्याच्यानंतर 2 शून्य आपोआप येतात, कारण की काही वेळेला पैशांची जी व्हॅल्यू असते ती म्हणजे अमाऊंट असते, ती अमाऊंट कधी कधी रुपये डॉट पैसे म्हणजे 3000 रुपये 20 पैसे किंवा अशा प्रकारे असू शकते काही रेअर केसेसमध्ये. त्याच्यामुळे इतके रुपये आणि इतके पैसे असा तो हिशेब असल्यामुळे डेसिमल पॉईंट आणि त्याच्यानंतर पैशांसाठी 2 शून्यही आपोआप येतात. जर का आपल्याला माहिती असेल की आपला हिशेब हा फक्त रुपयांमध्ये आहे आणि आपल्याला पैशांशी काही घेणं देणं नाही आहे, निदान या बरेचदा कॉन्टेक्स्टवरती अवलंबून असतं. काही कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पैसे दाखवावे लागतात, म्हणजे रुपये आणि पैसे असा हिशेब दाखवावा लागतो. काही वेळेला फक्त रुपये पुरेसे असतात, कधी कधी पैसे नकोच असतात, फक्त रुपयेच हवे असतात. त्यावेळेला आपण इथले हे जे 2 डेसिमल पॉईंट नंतरचे जे 2 झिरोज आहेत किंवा जे कुठली व्हॅल्यूज आहेत डेसिमल प्लेसेस ज्या आहेत त्या कमी करू शकतो किंवा पूर्ण काढूनही टाकू शकतो. इथे त्याच्यासाठी सोय दिलेली आहे. इथे जर तुम्ही बघाल तर इन्क्रीज डेसिमल आणि इथे आहे ते डिक्रीज डेसिमल. तर आपण एकदा क्लिक केलं तर एक डेसिमल प्लेस कमी होईल, म्हणजे 2 मधले आता एकच राहिली. अजून एकदा क्लिक केलं तर जी एक होती ती आता निघून गेली. तर आणि आता डेसिमल पॉईंट राहिलाच नाही, फक्त रुपये 3000 इतकंच दिसते. आता इथे आपण एखाद्या वेळेला जर आपल्याला गरज वाटत असेल की डेसिमल पॉईंट्स वाढवायचे तर वाढवू सुद्धा शकतो. इथे 2 आहेत तर इथे क्लिक केलं तर ते 3 होतील. ओके, पण आत्ता आपण सगळे काढून टाकणार आहोत. एक एक करत काढायला लागेल. ओके, तर हे एक बेसिक टेबलसारखं आपण तयार केलं. आता आणखीन एक टेबल म्हणून चांगलं दिसायला हवं असेल, इतर ह्या
शीटमधल्या इतर ब्लॉक्सपेक्षा हे सगळे ब्लॉक्स वेगळे दिसायला हवे असतील तर आपण इथे अजून एक गोष्ट करू शकतो तो म्हणजे बॉर्डर्स देऊ शकतो याला. आता एक सेल सिलेक्ट केला आणि त्याला जर का आपण बॉटम बॉर्डर दिली तर हे बघा इथे त्याला बॉटम बॉर्डर येते, किंवा आपण इथली बॉटम बॉर्डर काढून टाकू आणि आपण शाळेमध्ये असताना जसं करायचो की इथे बॉटम बॉर्डर देऊ. म्हणजे या सगळ्याची बेरीज ही येते आहे असं आपण त्याला दाखवतो आहोत. आणि वाटलं तर आपण संपूर्ण टेबलला सुद्धा बॉर्डर करू शकतो. प्रत्येक म्हणजे व्हर्टिकल बॉर्डरसुद्धा आणि हॉरिझॉन्टल बॉर्डरसुद्धा असं केलं तर ऑल बॉर्डर्स, तर संपूर्ण याला बॉर्डर येते. आपल्याला जर का हे टेबल दुसरीकडे कुठे प्लेस करायचं असेल, एकदम कोपऱ्यात नको असेल, तर संपूर्ण टेबल सिलेक्ट केलं आणि असंच्या असं उचलू शकतो आपण. एक मिनिट, त्याला वी कॅन मूव इट इन दिस वे. पण अर्थात त्याच्यामध्ये आता इथे बघा तुम्हाला तर सांगतो एक गोष्ट, पुन्हा एकदा त्याचं मग आपल्याला सेटिंग बदलावं लागेल, कारण की आता नवीन कॉलम्समध्ये ते आणल्यामुळे आपण या कॉलम्समध्ये जशी त्याची कॉलम विड्थ ॲडजस्ट केली होती ती आता इथे राहिली नाही. नवीन कॉलम्समध्ये परत त्याची आपल्याला विड्थ ॲडजस्ट करावी लागेल. सो वी टेक इट बॅक. तर हे असं एक आपण छोटंसं बेसिक टेबल तयार केलं आणि आपण वाटलं तर ह्याचं जे हेडिंग आहे त्याला वाटलं तर बोल्ड करूयात आणि त्याला ह्याला एक कलर देऊ वाटलं तर मागे. तर हे असं आहे. तर या गोष्टी काही आत्ता याच्यामध्ये बघितलं आपण. इथे फॉन्ट, स्टाईल, साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन बघितलं, बॉर्डरिंग बघितलं, कलरिंग बघितलं. हे फॉन्टचं कलरिंग आहे, फॉन्टचं म्हणजे टेक्स्ट किंवा फिगर जी काय आहे त्याचं. आणि हे सेलचं जे बॅकग्राऊंड कलरिंग असतं ते आहे. हे फॉन्ट साईज वाढवण्या कमी करण्यासाठीच आहे, इन्क्रीज फॉन्ट साईज, डिक्रीज फॉन्ट साईज. पण त्याच्यासाठी आपण डायरेक्टली इथे जाऊन पण करू शकतो. इथेच ड्रॉपडाऊन जी लिस्ट आहे, ड्रॉपडाऊन लिस्ट, त्याच्यामध्ये जाऊन आपण ते करतो. इथे आपण टेक्स्ट अलाइनमेंट बघितली, व्हर्टिकल अलाइनमेंट, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. ही जी दिसते आहे इथे ती ओरिएंटेशन आहे. म्हणजे आपण जर का ते आपल्याला एखादं टेक्स्ट हे जर का एक विशिष्ट अँगलनी रोटेट करायचं असेल तर लेट अस ट्राय. सो लेट्स राईट टेक्स्ट आणि इफ वी वॉन्ट टू रोटेट इट, आता हे टेक्स्ट जर व्हर्टिकल करायचं असेल तर असं येईल. रोटेट टेक्स्ट अप म्हटलं तर ते 90 डिग्रीनी रोटेट होईल वरच्या दिशेने. रोटेट डाऊन म्हटलं तर ते 90 डिग्रीनीच रोटेट होईल, पण ते खालच्या दिशेने होईल. आणि आपल्याला हव्या त्या अँगलनी रोटेट करायचं असेल तर काउंटर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने ते फिरवायचं असेल तर इथे क्लिक करायचं आणि किती अँगल, आणि तो जनरली तो 45 डिग्रीजमध्ये ते रोटेट करतो. टेबल्समध्ये वगैरे याचा उपयोग होतो चांगला. टेबल्स तयार करताना आपण जास्त मोठी टेबल्स जेव्हा तयार करू त्यावेळेला कदाचित आपण हे बघू. आणि क्लॉकवाईज जर का रोटेट केलं तर असं होईल. रॅप टेक्स्ट आपण बघितलं. जर का
एकाखाली एका संपूर्ण त्या सेलमध्ये जर का त्याच्यामधलं कंटेंट मावत नसेल तर तो 2 ओळींमध्ये स्प्लिट करून एकाखाली एक ठेवण्यासाठी म्हणून रॅप टेक्स्टचा उपयोग होतो. मर्ज आणि सेंटर आपण बघितलं. एका संपूर्ण ओळीमध्ये जर का आपल्याला हवा तो सगळा कंटेंट मावत नसेल तर आपण ते 2 किंवा 3 सेल्स मर्ज करतो आणि त्याच्या सेंटरला ते अलाइन करतो. इथे जे नंबर फॉर्मॅटिंग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की कोणत्याही करन्सीसाठी म्हणून आपण हवा तो सिम्बॉल वापरू शकतो. पर्सेंटेजबद्दल मी नंतर सांगेन, कॉमाबद्दल सुद्धा नंतर सांगेन. कॉमा ऑलरेडी आपण बघितलं आहे. इथे कॉमा जसा आला 3000 लिहिताना जसं 3 नंतर कॉमा आला त्यात ते आता बघा. एनिवे त्याबद्दल थोडंसं नंतर जास्त सविस्तर बोलू. आणि इन्क्रीज आणि डिक्रीज डेसिमल पॉईंट्सबद्दल सुद्धा मी सांगितलं. इथे कंडिशनल फॉर्मॅटिंगबद्दल आपल्याला एक स्वतंत्र लेक्चर घ्यायचं आहे. फॉर्मॅटमध्ये रो हाईट आणि कॉलम विड्थ कशी फॉर्मॅट करायची ते आपण बघितलं. ऑटोफिट रो हाईट आणि ऑटोफिट कॉलम विड्थमध्ये असं होतं की लेट अस ट्राय दिस. लेट मी राईट समथिंग सम रबिश थिंग. आता इथे या या सेलमधला जो कंटेंट आहे तो कंटेंट या कॉलमच्या विड्थपेक्षा जास्त झाल्यामुळे ते मावत नाही आहे. ते जर का आपल्याला त्याला ॲकोमोडेट करायचं असेल तो मावेल अशी पद्धतीने त्याची जर का विड्थ वाढवायची असेल तर इथे जाऊन जशी आपण मॅन्युअली ॲडजस्ट केली एकतर कॉलम विड्थ जी आहे इथे जाऊन तिथला हा जो आकडा आहे तो बदलून आपण त्याची विड्थ चेंज करू शकतो किंवा इथे जे हँडल आहे ते वापरून ते स्ट्रेच करू शकतो आणि ते मावेल याची खात्री करून घेऊ शकतो. पण एक्सेल ही गोष्ट ऑटोमॅटिकलीसुद्धा करतं. तो अशा प्रकारे त्याची विड्थ वाढवतं ह्या कॉलमची जेणेकरून हे जे टेक्स्ट आहे ते जस्ट त्याच्यामध्ये मावेल. तर त्याला म्हणतात ऑटोफिट कॉलम विड्थ. आता बघितलं ही आपोआप वाढली त्याची कॉलमची विड्थ आणि ती बरोबर इतकीच वाढली की जे टेक्स्ट आहे आतमध्ये ते बरोबर तेवढंच कंटेन, ते जास्तही नाही आणि कमी नाही, बरोबर ते कंटेन करेल एवढी ती वाढते. अशाच प्रकारे ऑटोफिट रो हाईटसुद्धा असतं. जर का एखाद्या रोमध्ये इतका असा काही कंटेंट असेल ज्याच्यामुळे तो त्या रोमध्ये तो मावत नसेल तर त्याची हाईटसुद्धा त्या प्रमाणे ॲडजस्ट करता येते. तो ऑटोफिट करते. एक्सेल स्वतःहूनच डिसाईड करते की त्याची हाईट किती असायला हवी. ओके, तर ते एक झालं. दुसरं आहे ते इन्सर्ट आणि डिलीट ह्या सेल्सबद्दल आहे. तर जर का आपल्याला समजा मला असं वाटलं की याच्यामध्ये एक अजून एक एक्सपेंडिचर ॲड करायचं आहे, ग्रोसरी झालं, फ्रूट झालं, मेडिसिन झालं, रिचार्ज झालं, वायफाय झालं, तर ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी एक राहून गेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एक रो इन्सर्ट करायची आहे ह्यामध्ये. तर इन्सर्टिंग अ रो असा एक ऑप्शन असतो. इथे दिसेल तुम्हाला इन्सर्ट शीट रोज. तर आपण जी रो सिलेक्ट केलेली असेल त्याच्यावर एक नवीन रोज आपोआप इन्सर्ट होते आणि मग आपण इथे आपल्याला जर का काही राहिलेलं असेल तर ते फिलअप करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण करूयात काय, इथे एखादं नवीन एक्सपेंडिचर आपल्याला काय करायचं असेल तर आपण
करूयात समजा मिल्क, आणि त्याच्यासाठी सुद्धा काय 1500 समथिंग रॅन्डम फिल. ओके, आता इथे बघा तुम्ही, एक तर मी इथे लिहिलं हे एक झालंच. म्हणजे आपण आता इथे एक ही गोष्ट शिकलो की आपण एखादी रो इन्सर्ट करू शकतो. दुसरी गोष्ट इथे आपल्याला लक्षात आली असेल की इथे 1500 रुपये नवीन दिल्यानंतर टोटल आपोआप चेंज झाली. आधी 6500 6500 होती आणि 1500 त्याच्यात ॲड केल्यानंतर त्याने ती 1500 ॲड करून घेतली, कारण की आपण ऑलरेडी ऑटोसम ही कमांड देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे या जिथे आपण ऑटोसम घेतली आहे त्याच्या आधीचे ज्या सगळ्या त्याच्यावरचे जे सगळे सेल्स आहेत त्याची तो सम ऑटोमॅटिकली ती घेतो, आणि ती जर आपण आधी इथल्या काही फिगर्स बदलल्या किंवा नवीन काही फिगर्स इन्सर्ट केल्या तर त्याप्रमाणे सम पण ती डायनॅमिक असते, ती तशी बदलत राहते, कारण ती ऑटोसम त्याला त्याच्यामुळे म्हणतात. सो इट इज द सम दॅट चेंजेस ऑटोमॅटिकली, इट्स डायनॅमिक. तर अशा प्रकारे इन्सर्शन ऑफ दी रो आपण इथं आहे. तसं समजा एखाद्या वेळेला असं वाटलं मला की एखादं कॉलम इन्सर्ट करायचं आहे. समजा बीच्या आधी एक कॉलम पाहिजे आहे, तर इन्सर्ट शीट कॉलम, इथे एक कॉलम इन्सर्ट होईल. म्हणजे जर का आपल्याकडून एक लिहिताना असं वाटलं आपल्याला की लिहिलं गेलं, संपूर्ण एक्सेल शीट तयार झालं, पण एखादी एंट्री अजून आपल्याला करायची आहे, त्याच्यासाठी एक रोमध्ये पाहिजे आहे एक किंवा मोर दॅन वन और मोर दॅन वन, एक किंवा अजूनही काही जास्त, तर आपण तितक्या रोजमध्ये इन्सर्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला काही अडचण येत नाही. तर आपल्याकडे दुसरा अजून एक मार्ग असा आहे की एका रोमधल्या त्या रोच्या आधीच्या सगळ्या गोष्टी पुढच्या सगळ्या रोमध्ये कॉपी करून घ्यायच्या आणि मग ती रो रिकामी होते आणि मग तिथे नवीन व्हॅल्यूज टाकायच्या. पण त्याच्यापेक्षा इन्सर्शन ऑफ दी रो हा सोपा मार्ग आहे. आणि तसंच इन्सर्ट कॉलमही करू शकतो, आणि जसा कॉलम इन्सर्ट करू शकतो तसा कॉलम डिलीटही करू शकतो. आत्ता आपण हा नवीन कॉलम इन्सर्ट केला आहे, तसा इथेच तुम्हाला दिसेल डिलीट शीट कॉलम. सो पुन्हा तो डिलीट झाला. तसंच आपण एखादी रो जर का सिलेक्ट केली, वायफाय समजा, वायफाय आपण डिस्कनेक्ट करून टाकलं, आपल्याला आता ते ठेवायचं नाही. सो डिलीट शीट रो घेत आणि टोटलसुद्धा बदलली. तर अशा प्रकारे आपण कॉलम्स आणि रोज इन्सर्ट करू शकतो किंवा डिलीट करू शकतो, ते इथे आहे. आणि आपण बघितलं की ऑटोसम जे आहे ती सुद्धा आता पुन्हा इथे बदलली. ती 1000 रुपयाचा वायफाय निघून गेला, त्याच्यामुळे 8000चे पुन्हा 7000 झाले. सो दिस इज दी फर्स्ट लेक्चर, पहिलं लेक्चर आपण आत्ता घेतलं. त्याच्यामध्ये आपण जी होमच्या अंडर जी रिबन होती त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घेतल्या. सो हे इंट्रोडक्शन होतं. आणखीन काही गोष्टी राहिल्या आहेत त्या आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघू. लवकरच भेटू. ओके, थँक्यू.